So guys, we are entering in Mahabaleshwar. डोसा नंबर 2. So this is your first time in Mahabaleshwar. आहे नको ना. किती ओव्हर ऍक्टर आहे बघा अशी. हॅलो. अरे वा वा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण राणे. माझा हा 5वा ब्लॉग आणि 5व्या ब्लॉगसाठी मी चाललो आहे महाबळेश्वरला. मी आणि माझ्या बायकोची फॅमिली त्यांच्यासोबत फर्स्ट टाईम चाललो आहे महाबळेश्वरला. फर्स्ट एक्सपिरियन्स बघतो आता कसं काय तिकडे. खूप एक्सायटेड आहे. त्याचबरोबर ही माझी बायको इकडे. हाय. सो एक्साइटेड. आणि पॅकिंग वगैरे आमची झाली आहे. आता निघतो आम्ही. 5वा का 6वा? कितवा ब्लॉग आहे? 6वा ब्लॉग आहे आमचा. अशा प्रकारे मी एकदम रेडी झालो आहे, बघू शकतो तुम्ही. इथून आता जाणं त्यांच्या घरी. तिथून आम्ही सगळे म्हणजे लीना आहे, राणी आहे, पप्पा आहेत, मम्मी, माझी बायको आणि मी आणि बबली आणि तिचे मिस्टर विवेक ते गेलेत बालीला आणि आम्ही चाललोय महाबळेश्वरला. चला भेटू. बाय. मग आम्ही आता आलोय लिफ्टमधून बाहेर, बिल्डिंगच्या खाली आलोय आणि निघतो आता इथून. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. पुढील प्रवासाकडे आमच्याकडे कायम तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू दे. बायकोकडे सगळं सामान दिलंय आणि मी असा ही तिची बॅग मी घेतली आणि निघालो. चला काका बाय. हा घुमने जा रे. मला खूप जोरात भूक लागली आहे आणि मी आलो हिला घेऊन. सँडीज किचन करून आमच्याकडे बेस्ट लाईक हॉटेल आहे डोंबिवली बेस्टला. ही माझी फेवरेट सोलकढी. ती आता ऑर्डर केलं चिकन तवा. भाकरी आणि चिकन खायची खूप इच्छा होती मगापासून. मला असं चिकन तवा आलेला आहे. इकडे भाकरी, इकडे सोलकढी. ते बघा, इथे नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. सँडीज किचन ना, सँडीज किचन माझ्या सासरवाडीमध्ये. आणि बाबू आला इकडे, तुमचा माझा मित्र, मला प्रत्येक पिकनिकला सहकार्य करणारा. काय बाबू, काय म्हणतोस? काय बुकिंग वगैरे आलं की नाही व्लॉगवरून? एवढे व्लॉग टाकले, त्यात तुझा नंबर टाकलाय. काय बुकिंग वगैरे आलं की नाही? अजून नाही आलं काहीच? येईल, काळजी करू नकोस. येणार येणार. आता मस्तपैकी आमची ही कुठली सिंड्रेला आता डायरेक्ट जाणार महाबळेश्वर, थेट महाबळेश्वर. तर मी आलोय आता इकडे माझ्या सासरवाडीला आणि बाबू रेडी झाले. राणी काय घेते ते? अच्छा बाबू दाखव इकडे. ही लीनाने थायलंडवरून घेतली आहे. भाऊ पाडू नको. पप्पा काय म्हणतात माहितीये का? तिला हात लावायला पण पैसे लागतात. तिच्या समोर चालवू नकोस. बाबू आपल्याला किती वेळ लागेल जायला? एक अंदाज? 4-5 वाजता ट्रॅफिक वर वगैरे लागेल. ट्रॅफिक. अच्छा, लोणावळा येतात ना? नाही, तिकडे पुढे पुढे. नाही पप्पा नमस्कार. रामकृष्ण हरी. चला पल्लवी मॅडम पुढे. मम्मी या इकडे, बऱ्याच दिवसाने दर्शन. ही राणी, बाबू. थायलंड. बाबू ही कुठे? लीना लवकर आहे. ही आली लीना. अरे बापरे. लीना ते थायलंडची बॅग बघ. बाबूने काय हालत केलं ते बघ. हा Hi guys. Welcome back to my channel. अरे माझं चॅनल आहे, तुझं नाही. चला राणी, काय म्हणतेस? तुला काय बोलायचं राणी? राणी फक्त आमची हाय बाय करते, बाकी काय करत नाही. हे इथेच थांबव लिफ्ट. सगळे रेडी? हा, सगळे काय एक्सायटेड आहेत की नाही? Yes. बाबू So ladies and gentlemen, today I'm gonna show you how to go Mahabaleshwar without any hesitation. So today टाकतो ब्लॉग मध्ये पण टाकणार आहे हा पार्ट मी फक्त नक्कीच. हाय, चला आमच्या बरोबर महाबळेश्वरला पहिल्यांदा चाललोय. सासूबाई आणि सासरे घेऊन जातात मला महाबळेश्वरला. हा पहिल्यांदा चाललाय. आम्ही ऑलरेडी 3-4 वेळा जाऊन आलोय. माझ्यासाठी खास तिकीट केली आहे. हा, मी कधी गेलो नव्हतो ना, पहिल्यांदा महाबळेश्वर बघायचं म्हणून चालू. चला मग पुढे बघू. सो गाईज, आम्ही आता पिकनिकसाठी निघालोय. बाबूसाहेब आमची गाडी चालवतात
आणि इथे मम्मी बसली आहे, इथे पल्लवी, इकडे लीना, पाठीमागे पप्पा आणि राणी. आणि आमच्या आता इथून प्रवास चालू झालेला आहे. पुढे दाखवतो तुम्हाला आता कसं काय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, जय जय भोले, हर हर महादेव, माते की जय. बाबू तुला काय बुकिंग वगैरे आल्यात की नाही? त्या दिवशी ब्लॉग मध्ये तुझा नंबर टाकल्यापासून नाही अजून तर नाही. बाबू काय बघ तुला व्हिडिओ बघून काय बुकिंग वगैरे आलं? नाही अजिबात नाही. असे इकडे राणी कोपऱ्यात बसले, राणीची झोपायची जागा फिक्स, पप्पा पाठी मागे, इकडे चायना आयटम इकडे राईटला, मम्मी मध्ये, पल्लवीकडे, बाबू असा. चला बाबूने आता गाडी चालू केल्यात आणि वाईप्स घेत आम्ही चाललोय. हा माझ्या लाडक्या बहिणीने माझ्यासाठी गॉगल घेतलाय आणि खूप चांगल्या प्रकारे मला असं सूट पण होतोय. सांगा मला कमेंट मध्ये कसा वाटतोय. सांगायचं राहून गेलं, हा गॉगल आहे जो मला माझ्या मेवणीने घेतलाय. लीना किती रुपयाचा आली ना? 800 रुपयाचा गॉगल आहे गाईस. काय बोलतेस? थँक्यू सो मच. हसते म्हणजे नक्कीच 80 रुपयाचा सॉर्टरचा. 100 रुपये काय म्हणलो? गॉगल आवडत नाही, तू घेतलास पण घालून बघितलाय. उधळीत ये रे गुलाब सजना, तू श्याम मी राधिका, अरे 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 उधळीत ये रे गुलाब. पण गाडीमध्ये आमच्या आता भूत बघितलंय मी आणि आता भूत आलाय गाडी. तुम्हाला दाखवतो थांबा 2 मिनिटं. ए भूता, ही बघा, ही भूत क्यूट दिसते है ना मम्मी? क्यूट दिसते ना? ती क्यूट दिसते. कोणता अँगल? आणि हे दुसरं भूत. मागे तिसरं भूत आहे. मागे सो गाईज आम्ही आता लागलोय एक्सप्रेस हायवेला, फर्स्ट टनल लोणावळ्याला जाताना. उडुपीमध्ये फर्स्ट हॉल्ट आहे आमचा. नाश्ता करण्यासाठी उतरलोय. या मॅडम यांच्या झोपा झाल्यात आता थोड्या थोड्या. एक डुलकी काढून झाली आहे. तू काय बघते मागे? पुढे पुढे पुढे. मी आता उडुपी टू मुंबईमध्ये आलो आहे, एक्सप्रेस हायवेवरती, पुणे एक्सप्रेस हायवे. हे तू काय घेणार आहेस लीना? आणि मग खायला काहीतरी पाहिजे. का हवंय? बघू. तू काय खाणार आहेस राणी? मला मसाला डोसा. अरे बापरे. मस्त मस्त थंडीतून गरम गरम कॉर्न खायची मजा आम्ही घेणार आता. खायला काय नाहीये. राणीला थंडी वाजते म्हणजे राणी पहिल्या सकाळ पहिले राणीच खाणार आहे. हिला तर झोपच भरले पल्लवीला. बघू शकता तुम्ही इकडे कशा कशा व्हरायटीज आहेत. साऊथ इंडियन स्नॅक्स आहेत, महाराष्ट्रीयन स्नॅक्स आणि ऑल टाईम स्वीट्स उडुपीमध्ये. आणि इकडे स्वीटकॉर्न अजून पण होत आहेत. आता तर वडापावच्या लाईनमध्ये जायला लागेल. वडापाव घ्यायचं इकडे पुढे दाखवतो तुम्हाला. माझ्यासाठी कोल्ड कॉफी ऑर्डर केली आणि लीनासाठी हॉट कॉफी, पप्पासाठी पण हॉट कॉफी. सो गाईज एवढी थंडी आहे आणि हा ह्याने कोल्ड कॉफी घेतली आहे. इकडे आम्ही हॉट कॉफी ऑर्डर केली आहे. मिडनाईट नाश्ता. कोणाला खायचं असेल तर यांच्याकडून शिकायचं. बघा 1:30 वाजलाय, कॉर्न झाले, वडापाव झाला, कॉफी झाली, कोल्ड कॉफी झाली आणि आता यांना डोसे आठवत आहेत. वार आणि खा, तू खा, उडव. मॅडम तुम्हाला काय, तुम्हाला खोकला होतोय आणि तुम्ही कोल्ड कॉफी पिताय. ठीक आहे, मम्मी काय आपलं थोडं थोडं खातात, त्यात काय चालतं का मम्मी? अजिबात खात नाही ती. अजिबात नाही खात. छोटा मोठा नको, छोटा. चटणी सांगा. हा चटणी सांबार सगळं मधली चटणी सोडून. नक्कीच विजिट करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो.
डोसा नंबर 2. जॅकेटमध्ये पोट एकदम भरलेलं ना, म्हणून जॅकेट आता काढून मम्मीकडे दिला. पप्पा आणि बाबू तिकडे लाईन लावतात आणि या इकडे खातात. उधर से मंगाओ और इधर से खाओ. बोलो हळू हळू जरा हळू. काय संपणार ग? मम्मीना बिचारीना काय ठेवतच नाही तुम्ही लोक. गाईस बघा, वाजल्यास 1:30. आम्ही आता उडुपी टू मुंबईमधून आता निघालो आणि थंडी भरपूर जोरदार आहे. सगळ्यांना अशी जोरदार थंडी वाजते. ब्लँकेट वगैरे ओढून घेतलाय. पाठीमागे पप्पांनी पप्पांनी काहीतरी घातलाय. अंतरून घेऊन झोपलेत. इकडे आतावाडी एका साईडला. गाईस आता घड्याळात वाजलेत 4ला 5 कमी आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजलेत सकाळचे. आणि हिला सकाळी सकाळी आईस्क्रीम खायचं आहे. काय ग काय बोलणार यार, एवढं सकाळी सकाळी थंडीने इथे कुडकुडतात सगळे आणि ही आईस्क्रीम खाते. मस्त आहे. काय बोलणार हिला. आम्ही आता हॉल्ट घेतला आहे पुण्यामध्ये. पुण्याचा टोल नाका क्रॉस करून अराउंड 1 किलोमीटरच्या पुढे आम्ही आलो आहे. सगळे पब्लिक मिळाले आहेत, काही भांडूपची पब्लिक मिळाली आहेत, तुळशीपाड्यातले. त्यांना भेटून चहा वगैरे घेतला. आता आम्ही निघालो. चलो बाय. सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता पोचलो आहे महाबळेश्वरच्या घाटामध्ये आणि असा सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. सनराईजचा टायमिंग झाला आहे. सगळे आतुरतेने वाट बघते. सगळे उठून सगळे झोपले होते. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू ऑल माय यूट्यूब फॅमिली, सपोर्टर, सबस्क्रायबर, फॉलोअर्स. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू फ्रेंड? गुड मॉर्निंग. वाव काय वाटतं म्हणे. गुड मॉर्निंग पल्लवी. सो गाईज सगळे आता सनराईजचा वेट करतात. बघू शकता तुम्ही कसा मस्तपैकी व्ह्यू आहे. वाव सुपर. गाईज तुम्ही बघू शकता कसा सनराईज एकदम मस्त होतोय. पहिल्यांदा असं बघतोय मी हा सीन. सो गाईज वी आर एंटरिंग इन महाबळेश्वर. पल्लवी अजून झोपूनच आहे. दांडेघर, गोडवली, वाई, पाचगणी, सातारा, महाबळेश्वर. खूप थंडी आहे गाईज. 9 डिग्री सेल्सिअस करंट टेम्परेचर आहे इकडचं. वाजल्यात 7:10. सो फायनली गाईज आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचलो आहोत. रेड बटन रिसॉर्ट. सुंदर असा एंट्रन्स बघू शकता. साईडला सनराईजचा व्ह्यू. असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत तिकडे. टेंट हाऊस आणि गो कार्टिंग माझं फेवरेट. फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. हे रेड बटन बघा. एंट्रन्स बघा एकदम मस्त पैकी. चल चल पार्किंग वरती आहे बाबू. अम्युजमेंट पार्क पण आहे इकडे. हॉर्स रायडिंग पण आहे. वाव खूप एक्सायटेड आहे. बुकिंग आहे आमची. हां चला. थँक्यू. गुड मॉर्निंग. बघा बघू शकता व्ह्यू. हॉटेल किती मोठं एंट्रन्स आणि किती मोठा रोड आहे. रोडच्या साईडने किती मस्त डेकोरेशन्स केलेले आहेत. ते रिसेप्शन एरिया. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय तुला? अरे खूप भारी वाटतंय. छान वाटतंय. थंडी पण खूप आहे. आणि सो दिस इज युअर फर्स्ट टाइम इन महाबळेश्वर. मी फॉरेनला आलोय. सगळं बॅग वगैरे घेऊन आता चाललोय वरती. खूप थंडी आहे. डेंजर थंडी आहे यार. बाबू आता आपण इकडून कुठे जाणार? आता बघू कुठलं तरी आणि पॉइंट. किती वाजता निघणार आहे आपण? आता बघू काय कधी निघायचं तुम्ही ठरवा. असं कसं काय. मला इकडचे पॉइंट्स नाही माहिती. तू आलाय का तिकडे? आलोय पण कसं आता कोणाला कुठले पॉइंट आवडतात, कोणाला कुठले अरे कसं वा वा. त्याच्यावर. रूमची एंट्री माझ्या मागेच आहे. हो हो
खूप थंडी यार. सकाळचे 8 वाजल्यात. सकाळी 4 वाजता आईस्क्रीम चालू होतं आणि 8 वाजता यायचे नळ्या चालल्यात. काय खाते वेळ काळ काहीच नाही. पाठीमागे ती बायको पण मम्मी पण नाण्या म्हणताना मम्मी पण उडवा काय नाही. गाईज हा आमचा रूम आहे बघू शकता तुम्ही. आणि मला व्ह्यू दाखवतो रूमचा आमच्या. स्विमिंग पूलचा व्ह्यू बघा मस्त खूप भारी. हे तर नळ्याच खातात यार. खायला चाललेत. सो गाईज आम्ही आता रेडी झालोय. माझा असा गेटअप आहे. आता आम्ही जस्ट रेडी होऊन ब्रेकफास्टसाठी निघतोय. तर मम्मी इकडे पप्पा इकडे. झाली काय तयारी? झाले सगळे प्रिपेअर? दाखवा कशी आहे ड्रेसिंग सगळ्यांची. छान. अरे वा वा. नाश्ता करायला अरे बघा इकडे. वा वा वा. बाकी मेवणे इकडे आहेत दाखवतो तुम्हाला. हे झाली तयारी? येस ऑल सेट. अरे वा वा. यू आर लुकिंग सो क्यूट सो प्रिटी. राणी ॲज युजल. लीना काय आहे किती वेळ लागतो? चल लवकर. मला बंधाना बांधायचंय गाईज. ओ माय गॉड. अरे नको ना. किती ओव्हर ऍक्टर आहे ना ही. बघा अशीच आहे ती. राणी काय झालं तुझं? येस. तुझी रील बनवायची आहे. यांचे फोटो वगैरे काढायचे आहेत. माय फोटोज. येस शुअर. आणि मी असं आहे माझी फुल ड्रेसिंग बघू शकता तुम्ही. काय बोलते? माझे फोटोज चला पुढे आता आम्ही जाऊ ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग पुढे आमचे पॉईंट्स फिरायचे आहेत. पॉईंट्सचे अजून मला नावं नाही माहिती आहेत. माझं तर फर्स्ट टाइम इकडे व्हिजिट आहे. हा मग सांगतो सगळ्यांना त्यांना. आणि त्याच प्रकारे इथून काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत प्लेसाठी. मग ते करून आम्ही म्हणजे फिरणार आहे खूप काही. तुम्हाला दाखवतो पुढे एक एक. हिला आणि फोटो काढायचे आहेत. हिच्यामुळे मला लेट होतं कायम. चला गाईज भेटू पुढे. आणि काय अरे वा हे काय नवीन कोणती ती म्युझिक? रूम लॉक करा. बाबू कुठे आहे? पल्ले बाबू कुठे आहे? प्लीज लॉक ऑल द रूम्स. नाही ना काय घ्यायचं ना. अरे माझं वॉलेट आहे वॉलेट आहे. वेट वेट वेट. माझं वॉलेट इकडे. बॅग कुठे? घेतो सर. सो गाईज आमचा आजचा हा स्टे आहे रेड बटन रिसॉर्ट. आणि आता आम्ही सगळे ब्रेकफास्ट करायला जातोय. मगाशीच बोललोय तुम्हाला सारखं तेच सांगतोय कारण की ते बराच वेळ वेट करून करून कंटाळलोय मी. रिसेप्शनला पल्लवी आणि पप्पा काय पेमेंट करताय? हाय गाईज गुड मॉर्निंग. सो दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. आणि तुम्ही बघू शकता अरे मला मॅचिंग केलंय. अरे मी नाही मॅच केलंय. कोइन्सिडेंटली मॅच झाला. क्रॉस मॅच केलंय. आम्ही क्रॉस मॅच इकडे आणि हे म्हणतात इथे ब्लॅक ब्लॅक आणि व्हाईट व्हाईट. लैला मजनूंनी मॅचिंग केलंय आणि हे दुसरे लैला मजनूंनी काय वेगळंच केलंय. आणि आपण आता कुठल्या स्पॉटला जातोय? आपण आता पहिला ब्रेकफास्ट करणार आहोत. देन लिंगमाला वॉटरफॉल. देन वेण्णा लेक. देन लंच. मग बघू नेक्स्ट स्पॉट. इकडे गाडी बघा. तर मग आम्ही आता आलोय फूड स्टुडिओ हॉटेलमध्ये. फूड स्टुडिओ हॉटेलमध्ये आमचा ब्रेकफास्ट करणार आम्ही. इकडे असा इथून पण असा एक व्ह्यू आहे बघा बघू शकता तुम्ही. गाडीच्या पार्किंगच्या इथे पण व्ह्यू आहे. तिथे जागोजागी व्ह्यू पॉइंट्सच आहेत सगळीकडे. हे हॉटेल आहे इकडे रेस्टॉरंट. बोलू काय काय ऑर्डर केलं तू? 3 स्टीम इडली, 2 मसाला डोसा, एक माझ्यासाठी वेज चीज ग्रिल सँडविच आणि लिनासाठी चीज मैसूर मसाला डोसा. तर मग नाश्त्याची सुरुवात झाली आहे. लिनाने मैसूर डोसा मागवला आहे. इथे मसाला डोसा. माझ्यासाठी इडली, मम्मीसाठी इडली, पप्पांसाठी इडली. हा इडली तिकडे. अजून काय पेंडिंग आहे पल्लू? सँडविच. ओके हां हां हो द्या हो द्या. ग्रिल सँडविच पेंडिंग आहे. चला गाईज आता खूप जोरात भूक लागली आहे. मी आता चालू करतो. आता मी काय व्हिडिओ शूट करत नाही. गाईज नाश्ता करूया.
गाईज महाबळेश्वर मध्ये येऊन जर स्ट्रॉबेरी नाही खाणार आणि स्ट्रॉबेरीची जर क्रीम आईस्क्रीम नाही खाणार तर काय खाणार? काय ग, बरोबर ना? स्ट्रॉबेरी क्रीम आणि आईस्क्रीम पण आहे. काय? दाखवू का इकडे कसं महाबळेश्वरचं जंगल आहे बघा. फॉरेस्ट एक नंबर. सुपर असा रोड, झाडांच्या सावळीमधला रोड बघू शकता तुम्ही. बाबू कट मारशील मोबाईल खाली जाईल. महाबळेश्वर मधला लिंगमाळा गाव. इथे पार्किंग एरिया आहे आणि आपण आता लिंगमाळा धबधब्यावरती पोहोचत आहे. या डेस्टिनेशनवरती आपण आलो आहे. 25 रुपीज एंट्री आहे इकडे समोर आणि इथे पार्किंग आहे. आता पार्क करून आम्ही जाणार आहे लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी. मी तर खूप उत्सुक आहे. हाय मम्मी, कसं वाटतं तुम्हाला? मस्त एकदम छान वातावरण आहे ना, छान आहे. थंडगार गुलाबी थंडी. बाबू चला लवकर. इथून किती लांब आहे राणी? इथे वॉकिंग डिस्टन्स आहे, स्टेप्स आहेत, छान ट्रेकिंग. ओके चला. तर इकडे विश्रामगृह आहे आणि इथे तिकीट घर आहे. तिकीट घरमध्ये मला वाटतं 25 रुपीज पर हेड आहे. 25 रुपये एंट्री फी आहे. अशा प्रकारे हा धबधबा आहे बघा तुम्ही. हा लिंगमाळा डोह आणि हा लिंगमाळा धबधबा. 25. आपण किती जण आता 7 जण ना. 175 राईट. एंट्री आहे आणि आम्ही सगळे उतरतोय. हॅलो. हॅलो, आम्ही धबधब्यावर चाललो. अरे वा वा छान. आणि असे स्टेअरकेस उतरून किती पायऱ्यांचे आय डोंट नो बट ऑलमोस्ट 80 to 100. 80 to 100 स्टेअर्स. सिरियसली? हा बट वर्थ आहे. 100 स्टेअर्स चढणं उतरणं वर्थ आहे. बिकॉज ते लिंगमाळा डोह आहे ना, एवढं ब्युटिफुल आहे ना, एवढं काम आहे, एकदम ब्लू आहे, छान आहे. मी तुम्हाला दाखवेनच खाली जाऊन. फ्रेश आणि पीसफुल. आणि ऍक्च्युली That doesn't matter. नाही पण टेम्परेचर आय नो टेम्परेचर डझंट मॅटर बट स्टील एअर इज भाई मी तर इथे सो फ्रेश. सिरियसली Obviously, it is so एअर इज सो फ्रेश अँड very chilled. व्हेरी नाईस प्लेस. सिरियसली. अरे मम्मी वाय यू लेट? वाय यू कमिंग लेट? इथे असे बरेचसे सेल्फी पॉइंट आहेत, सेटिंग पॉइंट्स आहेत, बघू शकता तुम्ही. अरे बापरे, इकडे फोटोशूट चाललंय लीनाचा आणि मम्मीचा. बाबू काय आपलं काम काय आता? आता आपला दुसरीकडे इथून फिरून झाल्यावर दुसरीकडे जायचं. काढतो फिरतच आता. यांचे फोटो काढतोय. पप्पाला त्या साईडला जा. लेफ्टला लिंगमाळा डोह आणि राईटला लिंगमाळा धबधबा. सॉरी रिव्हर पण आहे. मी लिव्हर बोललो चुकून. दॅट इज द मेन जोक यार. तू ऐकलं ना? लिसन केअरफुली. दोन्ही बाजूने. अरे बाबा ओ शेट. खतरनाक खतरनाक. खाली बघून पप्पा चाला जरा. पप्पा फोन ठेवा नी. काय सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. हा डोह आहे. इथे व्हाळ आहे आणि व्हाळीमध्ये एक पत्राचा रोड चालू केलाय. ये लवकर. बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. कोराकल राईड. हे दादा इथे कोराकल राईड करतात. किती रुपये दादा कॉस्ट आहे? 100 रुपीज पर पर्सन. 100 रुपये प्रत्येकी. आणि इकडून असं एक एंट्री आहे वरती जाण्यासाठी. मे बी पहिले ब्रिज नव्हता.
इकडे हे बघा हे मेन आहे. वगैरे झीप लाईन आहे बोललो बघ, झीप लाईन टाकतायत. चालू आहे मे बी झीप लाईन पण. हर हर महादेव. या लवकर वरती. सुंदर असा डोह. वाव सुपर. इकडून झीप लाईन आहे, यशी वरतून जाऊन या साईडला एकदम त्या डोहाच्या वरती आहोत आम्ही. तिथून पाणी पाणी पण एकदम स्वच्छ आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. काहीच तुम्ही बघू शकता किड्ससाठी वॉटर स्पोर्ट्स आहे तिकडे. परत सायकलिंग पण आहे. ए कायाकिंग करूया का? पहिले दोन्ही साईडला पाय ठेवली ना. बोटिंग संध्याकाळी करूया वेण्णा लेकला सगळ्यांनी एकत्र. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना. ओ लवली. फास्ट फास्ट फास्ट. नाही पडणार. बोलू बोल नको बोलू. 200 रुपये पर पर्सन, 2 राऊंड. मजा आली. ओ सुपर. लेट्स गो. चलो बाय. राणीने आमच्या पेरू ऑर्डर केले आहेत. राणी दाखव. पिंक शेड मध्ये मस्तच. नीना तू काय ऑर्डर केलंय? काकांकडे मॅगी पण आहे, कॉर्न आहेत, भुट्टा आहे, कैरी आहे. खूप थकलो यार राईड करून ना. लेग्स मारले पल्लूने आज. गाडी आहे का? ठीक आहे 2 मिनिट. वाव. सो आपण लेट्स सी आम्ही दाखवू मला काय काय आहे ते. आणि ते इथे हॉर्स राईड पण आहे. तेवढं भारी नाही. अच्छा म्हणजे आपण जे हॉर्स राईड करणारे जे असते ना ते मी काय म्हणतो 4 ते 5 तास. 5 तास एकत्र सनसेटच्या टायमिंगला जायचं असतं.